अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्रकला शिकवली जात नाही. ज्या शाळेमध्ये जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र आणि चित्रकलेबरोबर चरित्रकला शिकवली जाते, अशी शिक्षण संस्था म्हणून श्री शामराव पाटील शिक्षण संस्थेचा उल्लेख केला जातो. एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथे एकत्रित घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. खरंच आपण आपल्या विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधतो का, त्याचं संवर्धन करतो का आणि त्यांना योग्य व्यासपीठ देतो का, हा अलीकडच्या शिक्षण पद्धतीतला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण मला वाटतं इथं मी मगापासून आल्यापासून पाहतो आहे, पुस्तकाच्या पानापासून सुरू झालेला अभ्यास मैदानी खेळापर्यंत येऊन टेपलाय. मग ते लेझिम असेल, झांजपथक असेल, मलखांब असेल, या सगळ्या कला क्षेत्रांमध्ये इथले विद्यार्थी खऱ्या अर्थानं घडतायत. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निश्चितपणे खरं शिक्षण आपण या संस्थेत देत आहात, याबद्दल खरं तर आपलं अभिनंदन आणि कौतुक करायला हवं. खर तर असा एखादा वार्षिक पारितोषिक वितरणाचा सोहळा असेल तर कायम मला सर माझ्या महाविद्यालयाची आठवण येते. जेव्हा मी माझ्या महाविद्यालयात शिकत होतो, पक्या नावाचा माझा एक मित्र होता. एके दिवशी महाविद्यालयात गेल्यावर हा पक्या मला भेटला. म्हटला, तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटला, कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काय कळे ना, माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला. मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? म्हटला, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काही कळेना, SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला. मी त्याला विचारलं, तू कुठला शोध लावला? त्यावर पक्या म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं, बाबर तू कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर पक्या मला म्हटला, माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा श्रीराम ते कोण आहेत? म्हटलं देव. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्र हो, हाच पक्या आज देशासाठी प्रकाश सावंत म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये मुलांमध्ये प्रेरणा रुजवता येतात, उर्मी भरता येतात. काय करावं, करून दाखवावं, काही घडवावं, घडवून पाहावं अशी इच्छा निर्माण होते. ती याच काळात ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. ते जे वय आहे ते नेमकं हे माती ओली असेल येईल आणि वय संस्कार क्षम असेल तर ते घडवता येईल. त्यामुळे हा जो नेमका काळ आहे, या काळामध्ये जर आम्हाला विद्यार्थ्यांना घडवता आलं तर उभं आयुष्य त्यांचं घडवू शकतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. तुमच्या मुलाला काय बनवायचंय? डॉक्टर बनवू शकता, इंजिनियर बनवू शकता, शास्त्रज्ञ बनवू शकता, चित्रकार बनवू शकता, खेळाडू बनवू शकता, अभिनेता बनवू शकता. जे वाटेल ते काहीही तुम्ही बनवू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुठे जन्माला आला काही फरक पडत नाही, तुम्ही करता काय आहात त्याचा फरक पडतो. तुम्ही आता काय करता काही फरक पडत नाही, तुम्ही उद्या काय करणार आहे त्याने फरक पडतो. तुमचं नाव काय काही फरक पडत नाही, तुम्ही भविष्यात कोण बनणार त्याचा फरक पडतो. लक्ष उद्याच्या भविष्यावर जर द्यायचं असेल तर आजचा वर्तमान आम्हाला घडवता आला पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाही आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाही. रण कुठलंही असो ते जिंकायचं असेल तर मन घडणं महत्वाचं, मन जिंकणं महत्वाचं. खरं तर मनासारखं या जगात दुसरं सामर्थ्य
सामर्थ्यशाली काही नाही. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी संमती दिली. त्या कैद्याला त्याच दिवशी सांगितलं, परवा दिवशी सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तुला मृत्यूदंड दिला जाईल. त्या कैद्याच्या डोक्यात 2 दिवस एकच विचार होता, मला विषारी सर्पाचा दंश होणार आणि मी मरणार. प्रत्यक्षात शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर काढलं. अधिकारी शास्त्रज्ञ सगळे आले. शास्त्रज्ञांनी त्या कैद्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला मृत्यूदंडाची शिक्षा म्हणून विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. आणि त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या. झाला, दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात त्याचं शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही. विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर तुमच्या मनातला विचार कसा आहे. तुम्ही घडता ते तुमच्या मनातल्या विचारावर घडता. जग तुम्हाला घडवत नाही, परिस्थिती तुम्हाला बदलवत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला घडवत असतो. या जगात दुसऱ्या कोणातही इतकं सामर्थ्य नाही की जे तुमचा पराभव करू शकतात. या जगात तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. या जगात दुसरा कुणीही नाही जो तुम्हाला विजयी करू शकतो. या जगात तुम्हाला विजयी फक्त तुम्हीच करू शकता. ज्याला स्वतःच्या मनाचं सामर्थ्य कळालं, मनातल्या विचारांचं सामर्थ्य कळालं, तो घडला. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर विचार घडवायचे असतील तर संस्कार होणं महत्वाचं. संस्कार शिक्षणातून होतात आणि शिक्षण हे मानवाच्या परिवर्तनाचं सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम मानलं जातं. आम्ही शाळेत का जातो? अहो, साधी ABCD मुलाला शिकवायची असेल तर त्याला आई तरी लागते, नाहीतर शिक्षक तरी लागतात. साधी ABCD सुद्धा मुलगा स्वतःहून शिकू शकत नाही. प्रत्येकाला गुरुची गरज असतेच आणि प्रत्येकाला शिक्षणाची गरज असतेच असते. शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जात. जो पितो तो डरकाळ्या फोडतो, हे वास्तव आहे. त्यामुळे शिक्षण जगण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण कसं जगावं हे कळण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. जी मुलं नोकरीसाठी शिक्षण घेतात आयुष्यभर गुलाम राहतात. जी मुलं स्वतःला घडवण्यासाठी शिक्षण घेतात आयुष्यभर मालक म्हणून जगतात. हे पहिलं लक्षात असू द्या. मुलांना नोकरीसाठी नव्हे, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे. हा विचार अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत गरजेचा आहे. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे, तुम्ही काय होता याला महत्व नाही. जे हवं ते बनवू शकता. तुम्ही हवं ते बनवू शकता. इयत्ता 4थीत असताना सचिन तेंडुलकरला कळालं उत्तम क्रिकेट खेळू शकतो. त्याचे वडील रमेश तेंडुलकरनी जोखलं, उत्तम खेळतोय, आणि वडिलांनी सांगितलं हेच कर, तू क्रिकेटच खेळ. 4थी पासून सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट खेळतोय. इयत्ता 12वीला सचिन तेंडुलकर इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. ज्या क्षेत्रात जाल झोकून द्या, झपाटून जा, समर्पित व्हा, मग सर्वोच्च यश मिळतं. जितक्या लवकर ध्येय ठरवाल तितके अधिक उंचीवर पोहोचाल. हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. बघू नंतर, ठरवू नंतर, अजून काय मुलाचं वय झालंय का, अजून त्याला कळतं का, नका या विषयात पडू. जितक्या लवकर मुलाला ध्येय द्याल तितका मुलगा तुमची उंची गाठेल. हे पहिलं सूत्र लक्षात ठेवा. बघा ना, 12 वर्षाचे शिवबाराचे, 12 वर्षाचे फक्त, आणि शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे कर्नाटकात राहतील शहाजीराजांसोबत, ते तिथंच राज्य उभा करतील, आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. 12व्या वर्षी ठरल्यानुसार शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. पुत्र निघालाय. अशा वेळी एका पित्यानं आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. त्याहून अधिक काळजी असेल तर आई म्हणते
बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराचे निघालेत. जातेवेळी काय द्यावं पित्यानं? शहाजी राजाने आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपत्त चंद्र लेखावर वर्तिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला सांगतोय, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाऊ द्या आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होऊ द्या. काय खात्री आहे, काय विश्वास आहे? शहाजीराजे असं नाही म्हटले, तुम्हाला जमेल का? तुम्ही कराल का? तुमच्याच्याने होईल का? सवालाच नाही, जमणारच. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील.